श्रोतेहो, ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमात संवाद लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर. अरे गणेश, आज बऱ्याच दिवसांनी ग्रंथालयात दिसतोयस. नवीन कुठल्या विषयावर वाचतोय सध्या? ज्ञानदाताई, सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संदर्भात वाचतोय. अरे, तू तर मराठी साहित्याचा विद्यार्थी. तू ह्या इतिहासाशी संबंधित विषयाकडे कसा काय वळलास? मी साहित्याचा विद्यार्थी आहे खरंय, पण अगं साहित्याचा समाजावर आणि समाजाचा साहित्यावर प्रभाव पडतच असतो. बरोबर. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं फार महत्वाची घटना आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला या चळवळीविषयी माहिती असायलाच हवी ना. हो, हे मात्र खरं आहे तुझं. अरे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मराठी भाषेशी आणि मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध आहे. तुझ्या लक्षात यायला लागलंच असेल वाचता वाचता. हो. पण आपण ह्या चळवळीचा विचार करताना त्यातल्या राजकारणाविषयीच अधिक बोलतो. तितकं साहित्याशी या चळवळीचा जो संबंध आहे त्यावर मात्र बोलत नाही. हो ना, अगदीच खरं आहे. मग किती वाचून झालंय तुझं? आणि काय काय समजलंय तुला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठी साहित्य यांच्या संबंधांविषयी? अगं ताई, गेले काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी शोधून वाचतोय. त्यातून काही गोष्टी सापडल्यात, पण खरं सांगायचं तर हा मोठा व्यापक विषय आहे. त्यावर अजून बरीच सामग्री धुंडाळावी लागणार आहे. पण मी जे काही थोडं थोडकं वाचलंय आतापर्यंत त्याविषयी तुला सांगतो. जरूर. म्हणजे तूही पण मला काही अधिकचं वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल. हो, हे तर नक्कीच. अरे, माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग. हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे. होय. मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946च्या 30व्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली आहे. 12 मे 1946चं हे 30वं संमेलन बेळगावला भरलं होतं. आपले प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक गत्रेम माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. मराठी भाषकांची वस्ती असलेले विदर्भ, मराठवाडा आणि गोवा हे भाग त्यावेळेला 3 वेगवेगळ्या सत्तांच्या अंमलाखाली होते. होय. म्हणजे विदर्भावर ब्रिटिशांची, मराठवाड्यावर निजामाची आणि गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 3 कोटी मराठी भाषकांपैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागांमध्ये वास्तव्याला आहेत. ह्याकडे माडखोलकरांनी लक्ष वेधलं आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांतल्या, सर्व धर्मातल्या आणि सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव याच संमेलनाच्या विषय नियामक समितीत आणि खुल्या अधिवेशनात मांडला. हा ठराव मांडताना अत्रे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा प्रश्न सर्व मराठी भाषकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. केवळ या एकासाठी हे साहित्य संमेलन भरलं होतं एवढं जरी नमूद झालं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात मुळीच शंका नाही. अत्र्यांचं हे म्हणणं अगदीच खरं ठरलेलं दिसतं ना. अगदीच. अत्र्यांचं म्हणणं खरं ठरलं हे तर खरंच. पण तुला माहितीये का, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाची ही मागणी 1946च्या संमेलनात पहिल्यांदाच झाली असं काही म्हणता येणार नाही बरं का. हो का? याच्या आधी सुद्धा न चिमकेळकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्स्ना मासिकाचे संपादक ग.वी. पटवर्धन आणि गत्रेम माडखोलकर ह्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या एकीकरणाचं स्वप्न बघितलेलं होतं. हो. लॉर्ड कर्झननं केलेली बंगालची फाळणी लोकांच्या आंदोलनामुळं 1911 साली रद्द झाली, हे आपण जाणतो. हो ना. त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या एका लेखात नचिम केळकरांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशी सूचना केली होती. म्हणजे आता तू सांगत होतास ना, 3 वेगवेगळ्या राजवटींखाली होती. होय. त्याबद्दल बोलत होते. हो. लोकशिक्षण मासिकाच्या 1917च्या एका अंकामध्ये जनार्दन विठ्ठल ताम्हणकर या जयपूरच्या प्राध्यापकांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख अगदी नकाशा सकट प्रकाशित केलेला होता. हो. त्यात सुद्धा मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाची मागणी केलेली आपल्याला दिसते. हो ना.
1938 मध्ये ग.वी. पटवर्धनांनी ज्योत्स्ना हे मासिक सुरू केलं. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटक या प्रांतांमध्ये एकीकरणाच्या चळवळी सुरू झालेल्या सुद्धा होत्या. बरं. पण महाराष्ट्रात मात्र अशी चळवळ नव्हती. म्हणून मग ज्योत्स्ना मासिकानं 40 पुढाऱ्यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली आणि मग त्यांच्या मुलाखतींचा सारांश छापला. बरं. त्यातूनच पुढे वऱ्हाड नागपूरच्या 8 जिल्ह्यांनी मिळून होणारा महाविदर्भ, मराठवाडा, देश म्हणजे साधारणतः आजचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर या महाराष्ट्राच्या 5 भागांमधल्या लोकात स्नेह वाढावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बरं. आणि मग 28 जानेवारी 1940 या दिवशी महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईतल्या सरदार गृहात झाली. बरं. अगं ताई, मी याविषयी थोडं वाचलंय, पण तू इथे पण बघ ना, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात मुख्यत्वे साहित्यिकांनीच पुढाकार घेतलेला दिसतोय. हो ना, साहित्यिकांचा या चळवळीत मोठा सहभाग होता हे तर आपल्याला नाकारता येणारच नाही. हो. पुढे 28 जुलै 1946 मुंबईत महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष शंकरराव देव होते. ही परिषद घटना समितीसमोर महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याच्या हेतूने भरवण्यात आलेली होती. प्रारंभी ब्रिटिशांच्या ताब्यातल्या मराठी भाषकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण व्हावं आणि मग हळूहळू इतरत्र असलेल्या मराठी भाषकांच्या प्रदेशांचं एकीकरण व्हावं असा ठराव झाला. ह्या ठरावाला नवाकाळ पत्राचे संपादक य.कृ. खाडिलकर यांनी मांडलेली संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी ही उपसूचना मात्र चर्चेला आली नाहीच. या परिषदेतून संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अतिशय काळजीपूर्वक संशोधन करणाऱ्या डॉक्टर यदी फडके यांनी असं म्हटलंय की या परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राजकारणातल्या मंडळींचा सहभाग जास्त वाढला आणि साहित्यिकांचं महत्व थोडं कमी झालं. पण ही चळवळ यशस्वी करण्यात आणि तिचा विस्तार करण्यात साहित्यिकांनी, कलावंतांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. याकडे तर काही दुर्लक्ष करताच येणार नाही. अगदीच. 1948 साली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांतरचनेचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. इथून एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवा जोम आला असं म्हटलं तरी चालेल. हा जोम प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी साहित्यिकांनी केलेलं काम फारच मोठं आहे. हो ना. आता हेच पहा ना, 5 एप्रिल 1949 या दिवशी ज.व.प. म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या ह्या त्रिसदस्यीय आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाचं एक पत्रक सेनापती बापटांनी काढलं होतं. त्यातल्या कवितेतलं पहिलंच कडवं नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एखाद्या मंत्रासारखं वापरण्यात आलं. ऐकव ना. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा. वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता. हो. सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे. सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्वाचे क्रांतिकारक तर होतेच, पण आयुष्यभर लोकहिताच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारे कार्यकर्तेही होते. बरं. त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता, पण तो दुराभिमान मात्र मुळीच नव्हता. होय. त्या पत्रकातलं तू सांगितलेलं पहिलं कडवं खूप गाजलं हे तर खरंच आहे. पण यातलं दुसरं कडवं सुद्धा सेनापतींची भूमिका नेमकी काय होती हे अधिक स्पष्ट करणार आहे. कोणतं बरं? महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे, असे वीरतेचे जगी सर्व वारे, असे भारताधार प्रत्येक थोडा, न चाले कुणाही विना राष्ट्रगाडा. वा वा. अगं, ह्याच पत्रकात त्यांनी पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा आम्हा हे असे न्याययुक्त, परी न्याय सोडून अन्याय पक्ष, कराया बळी ठाकले थोर दक्ष. कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह सेनापतींमध्ये शेवटपर्यंत होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या ऑक्टोबर 1955 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झालेली नव्हती. हे लक्षात येताच मराठी भाषकांनी जेव्हा तीव्र आंदोलन करायला घेतलं तेव्हा त्याचं नेतृत्वही सेनापती बापटांनीच केलेलं होतं. 18 नोव्हेंबर 1955 या दिवशी निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट करत होते. हो ना. आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग या साप्ताहिकात 17 एप्रिल 1949 या दिवशी छापलेल्या एका पत्रकाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा मथळा दिलेला होता. हो ना. हा मथळा म्हणजे अत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली सिंहगर्जना ठरलेली होती. हो. 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संप पुकारला. सुमारे 1,00,000-1.5 लाख लोक निदर्शनं करत फ्लोरा फाउंटन जवळ म्हणजे आजच्या हुतात्मा चौकाजवळ जमले. यावेळी तिथे झालेल्या गोळीबारात सुमारे 15 जण मृत्युमुखी पडले आणि 400-500 लोक जखमी सुद्धा झाले. पण तरी लोक हटले नाहीत. शेवटी SM जोशी यांना या समूहापुढे जाऊन त्यांना चौपाटीला जाण्याचं आवाहन करावं लागलं आणि मग लोक चौपाटीला गेले आणि तिथे सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली. या प्रसंगाने अनेक कवींना संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात काव्य रचण्याची स्फूर्ती मिळालेली आहे असं दिसतं. माझी मान ताठ आहे ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शाहीर शरद मुठे यांनी आपला अनुभव नोंदवलाय बरं का. ते म्हणतात, मी बेचैन झालो आणि सहजच मला ओळी स्फुरल्या. दर्दीन दुनिया रंग बदलते जपून हा करे नौका, महाराष्ट्राबा हर घडीला दिसतोय धोका. आणि हे संपूर्ण गीत मी त्याच वेळी लिहिलं. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी लिहिलेलं हे माझं पहिलंच गीत आहे असं शरद मुठे यांनी नोंदवलंय. आता यानंतर शाहीर मुठे यांनी महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम केलेले आहेत. ते एका गीतात लिहितात, लाख मुखातून एक आवाज, अमुची मुंबई अमुचं राज. आत्मे अजूनी अशांत ज्यांचे मुकले नाहक प्राण, चाड ठेवूनी रक्ताची त्यात चला घेऊया आण. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उंच निशाण, कधी न येईल खाली आता जरी कापली मान. आणि दुसरं म्हणजे गुर्जर तामिळ ख्रिश्चन मुस्लिम आम्ही सगळे बंधू, मर्यादा नीतीच्या पाळून आम्ही सुखाने नांदू. बलवान कराया स्वतंत्र भारत आम्ही एकता साधू, एकमुखाने तमाम जनता गरजून सांगे आज. लाख मुखातून एक आवाज, आमची मुंबई आमचं राज. वाह. गणेश, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे एक वैशिष्ट्य दिसतंय की भारताच्या ऐक्याचंही भान पुढाऱ्यांनी आणि लोकांनी राखलंय. बरोबर. पण आपली मागणी उचित आहे आणि न्यायी आहे, त्यामुळे तिच्यासाठी लढाई दिला पाहिजे ह्याचं सुद्धा भान त्यांना दिसतंय. हो ना, खरंय. 16 जानेवारी 1956 संध्याकाळी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाली. त्या दिवशी घोषणेआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या काही पुढाऱ्यांना अटक झालेली होती. कामगार मैदानावर त्यानिमित्तानं निषेध सभा भरवण्यात आली. तिथं सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलेलं आहे. त्यानंतर ते शिवतीर्थावरच्या सभेत पोचले. तिथे प्रक्षुब्ध झालेल्या श्रोत्यांनी भाषणं बंद पाडलेली होती. तेव्हा मग अमर शेखांनी डॉक्टर सुधीर फडके यांनी लिहिलेलं गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत म्हणायला सुरुवात केली आणि लोक निवळले. बरं. त्यांनी मग अमर शेखांना साथ दिली आणि सुमारे 3 लाखांच्या कोरस बरोबर आपण गायलो असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलंय. बरं. डॉक्टर फडके यांचं हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अतिशय महत्वाचं गीत आहे. त्यातली 2-3च कडवी बघितली तरीही हे लक्षात येतं. सांग ना जरा, कोणती कडवी? जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. फिरंग्यास गोव्याच्या चारून खडे, माय मराठीच अशी चालली पुढे. एकभाषिकांची जिथे होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. वा. शेतकरी जमिनीचा येथल्या धनी, कामगार जनता ही येथ अग्रणी. श्रमजीवी सत्तेची येथ शाश्वती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. भिन्न भिन्न धर्माची सर्व बंधने, तोडून या एक जीव जाहली मने. लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. वा वा, किती अर्थपूर्ण गीत आहे.
डॉक्टर फडके यांच्या या गीतातल्या शेवटच्या ओळी प्रत्यक्षात अवतरण्याचे प्रसंग लगेच आले. मात्र 18 जानेवारी 1956 मुंबईतल्या आंदोलनादरम्यान बंडू गोखले हा 20 वर्षांचा रात्रशाळेत शिकणारा तरुण हुतात्मा झाला. 17 जानेवारीला बेळगावात मारुती बेन्नाळकर यांना हुतात्म्य पत्करावं लागलं. हो ना. 18 ते 21 जानेवारी 1956 ह्या काळात मुंबईत आंदोलन उसळलं. त्यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांना हुतात्म्य पत्करावं लागलं. ह्या घटनेचा उल्लेख आपल्याला संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या वेगवेगळ्या साहित्यात आढळतो. 27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीला सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहाच्या अग्रभागी शाहीर अमर शेख आपल्या पहाडी आवाजात जागा मराठा आम जमाना बदलेगा हे गीत गात पुढे चाललेले होते. ऑगस्ट 1956 मध्ये विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे चळवळीला आणखीनच धार चढली. 1 ऑक्टोबर 1956 शिवतीर्थावर भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एक नियतकालिक असावं अशी कल्पना मग पुढे आली. आपण मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी दैनिक काढतो असं आवाहन अत्र्यांनी श्रोत्यांना केलं. बरं. त्यावेळी लोकांनी देणग्या दिल्या आणि एकूण 62 रुपये 12 आणे त्या काळात बरं इतकी रक्कम जमल्याचं अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवलंय. यानंतर मराठा हे नियतकालिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज झालं. मराठाचे अग्रलेख हे संयुक्त महाराष्ट्रासाठी एक शस्त्र म्हणून अत्र्यांनी वापरले आणि मराठामधून अत्र्यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अगदी धडाडायला लागली. मराठा दैनिकाच्या पहिल्याच अंकात मराठ्या ही सुरेश भटांची कविता छापलेली होती. कोणती कविता आहे ती? काही आठवत आहे का तुला? हो, त्या कवितेमध्ये सुरेश भट म्हणतात, मराठ्या उचल तुझी तलवार, एकीची उचल तुझी तलवार, शपथ तुला आईच्या दुधाची घेऊ नको माघार, मराठ्या उचल तुझी तलवार, शपथ तुला शिवछत्रपतींची, चळचळ कापत अवनी सारी, काय विसरली दिल्ली तुझी या तलवारीची धार, मराठ्या उचल तुझी तलवार. वा वा. अगं पण ताई, मराठा पूर्व काळामध्ये सुद्धा आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित विषयांवर विडंबनात्मक गीतं लिहितच होते की. हो. झेंडूची फुले ह्या त्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत साहित्यिक विडंबना आढळतात. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर अत्र्यांमधला विडंबनकाराला पुन्हा जोम चढला आणि त्यांनी राजकीय विडंबनही लिहिली. ही विडंबनं मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्याविषयीची आहेत. ती फक्त गुदगुल्याच करतात असं नाहीये, ती ओरखडे पण काढतात. हो, हे तर आहेच. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली दिसते आपल्याला. खरंय. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर शरद मुठे, शाहीर आत्माराम पाटील अशा शाहिरांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार सगळीकडे नेऊन पोचवला. हो ना. यातलं शाहीर आत्माराम पाटील यांची ओळ तर प्रसिद्धच आहे. हो ना. ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा. हे गाणं तर त्या काळात अतिशय गाजलं. त्यामध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाचं आवाहन अतिशय समर्पक शब्दात पण तरीही रंजक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. खरंय. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांच्या कामगिरीचं वर्णन केल्या वाचून तर हा विषय पूर्ण होणंच कठीण आहे. अगदीच. अण्णाभाऊंची लेखणी आणि गव्हाणकरांचा पहाडी आवाज यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ज्योत जागती राहिली. 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग असे भाग मात्र महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाही. त्याची खंत मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राविषयीच्या माझी मैना गावावर राहिली या छक्कड या रचनेतून अजून व्यक्त होत राहिलेली दिसते. तुला आठवते का ती छक्कड? हो ना. ऐकव की मग. मी त्यातला काही भाग सांगतो फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कवी मुंबईला आलाय असं वर्णन आहे. हो. आणि मैना त्याची गावाकडे आहे. तर त्याच्या पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग,
आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही. वा. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची. आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काही. आहा. गणेश, छक्कड काय, शाहिरी काय, कविता काय, लेख काय, अग्रलेख काय, कितीतरी साहित्यिकांनी कितीतरी योगदान आपल्या लेखणीतनं दिलं. हो ना ताई. पण हा विषय मात्र इतक्या लवकर काही संपणार नाही. त्याच्यामुळे तुला मात्र अजून पुष्कळ वाचन करायला लागणार आहे याविषयी. हो ना ताई, प्रयत्न तर तोच आहे. पण बरं झालं आज तुझ्याशी बोललो ते, त्यामुळे मी जेवढं वाचलंय त्याची उजळणी तरी झाली. अरे माझी सुद्धा उजळणी झाली आणि त्यानिमित्ताने या विषयावर पुन्हा विचार सुद्धा करायला लागले. होय, ठीक आहे ताई, आता भेटू नंतर पुन्हा. मी काय पुढे वाचलं की ते तुला कळवीनच. नक्की कळवत राहा. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकला संवाद लढा माय बोलीचा, यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर. लेखन सुशांत देवळेकर. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.